नमस्कार मंडळी, मी वैशाली पुन्हा एकदा स्वागत करते तुमचे माझ्या KSD कुकिंग विथ फन या यूट्यूब चॅनलमध्ये। श्रावण महिन्याला लवकरच सुरुवात होणार आहे, तर त्यासाठी आज आपण एक उपवासाची रेसिपी बघूया। तर आजची उपवासाची रेसिपी आहे बटाट्याचा शिरा। हा बटाट्याचा शिरा काही टिप्स लक्षात घेऊन तयार केला तर अगदीच छान होतो, चिकट होत नाही। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बटाट्याचा शिरा बनवण्यासाठी मी इथे मध्यम आकाराचे 4 बटाटे उकळून स्मॅश करून घेतलेले आहे। शिरा बनवण्यासाठी अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी दूध आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स देखील घेतलेले आहे। आता एका कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तूप गरम करून त्यामध्ये कट केलेले ड्रायफ्रूट्स व्यवस्थित तळून घेते। बटाट्याचा शिरा करण्यासाठी मी जे बटाटे वापरले आहे ते थोडे चवीने गोड आहेत, त्यामुळे साखर मी अर्धी वाटीच वापरणार आहे। तळलेले ड्रायफ्रूट्स एका प्लेटमध्ये मी काढून घेते। याच राहिलेल्या तुपामध्ये आपण स्मॅश केलेला बटाटा आता छान परतून घेऊया। तुम्हाला वाटत असेल की बटाट्यामध्ये एवढंच भरपूर तूप टाकल्यानंतर हा शिरा चिकट किंवा तेलकट होईल, तर असं काहीही होणार नाही। हा बटाटा आपण घेतलेलं तूप पूर्णपणे शोषून घेतो। फक्त 10 ते 15 मिनिटं सारखा चमचा यामध्ये फिरवावा लागतो। भरपूर तुपामध्ये बटाटा छान असा भाजून घेतला की शिऱ्याला खमंग अशी चव येते। बटाटा भाजताना त्यामधील गुठळ्या देखील पातळ होऊन अगदी स्मूथ हा शिरा तयार होतो। फक्त 10 ते 15 मिनिटं हा बटाटा लो फ्लेमवर तुपामध्ये अशा प्रकारे छान भाजून घ्यायचा आहे। थोड्या वेळानंतर हा बटाटा कढईला लागायला सुरुवात होतो, तर हा बटाटा भाजून झाला असे समजावे। बघा, दिसत आहे ना छान रवेदार असा शिरा। बटाटा छान भाजून झाल्यानंतर मी इथे अर्धी वाटी दूध या बटाट्यामध्ये मिक्स करते। दुधामुळे देखील हा शिरा अजिबात चिकट किंवा गचगचीत होत नाही। दूध देखील हा बटाटा शोषून घेतो। हे बघा, बटाट्याने दूध पूर्णपणे शोषून घेतलेला आहे। मऊसूत असा हा शिरा तयार होत आहे। 2 ते 3 मिनिटं दूध टाकल्यानंतर हा बटाटा मिक्स करून घ्यावा व त्यानंतर अर्धी वाटी साखर मिक्स करून घ्यावी। बटाटे आधीच थोडेसे गोड असल्यामुळे मी अर्धी वाटी साखर मिक्स केलेली आहे। तुम्ही जास्त प्रमाण घेऊ शकता किंवा साखरेऐवजी गूळ देखील तुम्ही यामध्ये वापरू शकता। चमच्याने व्यवस्थित हा शिरा सतत फिरवत राहावा, म्हणजेच हा खाली कढईला लागणार नाही। साखर हळूहळू मेल्ट होत जाते। त्यानंतर तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स आणि थोडे बेदाणे यामध्ये मिक्स करून घेऊया। हे बघा, हा शिरा व्यवस्थित तयार झालेला आहे। साखर देखील व्यवस्थित विरघळलेली आहे, म्हणून हा आता कढईला लागण्यास सुरुवात झालेली आहे। हा शिरा बनवताना मी 1 ते 2 वेलचीची पावडर इथे टाकलेली आहे। तुम्ही जास्त देखील टाकू शकता। 1 ते 2 मिनिटांसाठी हा शिरा झाकून ठेवावा। हा बटाट्याचा शिरा बनवताना तुम्ही जर 1 चिमूटभर मीठ यामध्ये मिक्स केलं तर या बटाट्याच्या शिऱ्याची चव आणखीच वाढते। तर अशा प्रकारे तयार आहे छान तुपामध्ये केलेला खमंग असा रवेदार बटाट्याचा शिरा। हा बटाट्याचा शिरा तुम्ही कुठल्याही उपवासाला स्वीट म्हणून वापरू शकता। भरपूर तुपामध्ये बटाटा छान असा भाजून घेतला की अगदी रवेदार सुटसुटीत हा शिरा तयार होतो। चला तर मग, आजची रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।